लोक फारशी नव्हती, पण होती ती पारशीच होती. असू दे, हे आपल्या आपल्यातच राहू द्या, त्यांना काही त्रास देऊ नका. 11 वाजेपर्यंत तिथं 400 मुसलमान व्यापाराच्या निमित्ताने आले. 400 ते तसेच येतात. त्यांनी ते सगळे पारशी हाकलून लावले, ते तिथले मालक झाले. ते पारशी लोक त्यांचा देश सोडून निघाले, मजल दरमजल करत इराणमधून निघाले. मध्ये अनेक राष्ट्र लागली असतील ना, ती सगळी ओलांडत ओलांडत ते येऊन भारतातल्या 2 शहरांमध्ये थांबले, मुंबई आणि डहाणू. इतके देशमध्ये लागले. पारशांना भारतच का थांबावंचं ठिकाण वाटलं? अन्य राष्ट्रात ते जगू शकले नसते. अन्य राष्ट्रात ते जगू शकले असते, पण त्यांना त्यांची ओळख पुसावी लागली असती. भारतात ते जगले आणि पारशी म्हणूनच जगले. एखाद्या वेलीनं वेटोळे देऊन आपण जगावं, झाडाची शोभा वाढवावी. भारतातले पारशी तसे आहेत. देशाची शोभा वाढवली. उद्योगाचे जनक JRD टाटा पारशी आहेत, रतन टाटा पारशी आहेत. कोविशिल्ड घेतली आहे ना, सिरम इन्स्टिट्यूट आदर पुनावाला पारशी आहेत. 3 इडियटचा व्हायरस बोमन इराणी पारशी आहे. बरं आहे ना, लोकांना मनोरंजन करतोय ना. स्मृती इराणी पारशी आहे. नाही कळलं आणखी सोपं सांगतो. एक देश आपल्या बगलेत राहतो, फक्त मान आवळायची आपल्याला सवय नाही. कोणता देश? बांगलादेश. बरोबर, असं आपल्या हाताच्या कन्वटीलाच आहे. काही महिन्यापूर्वी त्या देशात अराजक माजलं आणि तिथल्या राष्ट्राध्यक्ष बाईंना देश सोडावा लागला. कोण? आपली ओली काजूची बाजूची झाली, बस झाली. दुसरं काय पाहिजे आपल्याला? कोणी काही ये ना, कोणी का जाई ना. तो बांगलादेश आणि आमचा चांगला देश. विठाला शेख हसीना बांगलादेशची राष्ट्राध्यक्षा. राष्ट्र सोडावं लागलं, जीवाला धोका. आपल्या पंतप्रधानांनी विचार केला, मोदींनी, की बांगलादेशात अराजक माजलं, हे शेख का हसीना, म्हणून तिच्याकडे लक्ष दिलं. आता ती शेख हसीना भारताच्या आश्रयाला आहे. जगात 56 राष्ट्र मुस्लिम आहेत, पण माझ्या जीवाचं संरक्षण तेच करतील जिथे माझे हिंदू बांधव राहतात. ती त्या हिंदुस्थानात आली आहे. चीनने तिबेट ताब्यात घेतला. तिथे बौद्ध धर्मीयांचं वास्तव्य होतं. त्या तिबेटमध्ये मॉनेस्ट्री होती. बौद्ध धर्मीयांच्या उपासना स्थळाला मॉनेस्ट्री म्हणतात. त्यांच्या बौद्ध भाषेत त्याचा उच्चार आहे किंवा त्याचं प्रोनाऊन्स आहे, त्यांचा पारिभाषिक शब्द आहे डिझॉंग. त्याला मूळ मॉनेस्ट्री म्हणतात. त्यांची सगळ्यात चांगली मॉनेस्ट्री भूतान देशात आहे. आम्ही कथेला गेलो होतो तिथे. म्हणजे आपण भूतानमध्ये कथा करतो म्हणजे माणसांमध्ये पण करतो. विठाला टायगर मॉनेस्ट्री म्हणून सगळ्यात उंच हिमालयाच्या त्या कड्या कपारीत त्यांची ती साधना स्थळी. जेव्हा ते चीनी घुसले, त्या धर्मगुरूला त्याचा तो तिबेटचा आश्रम सोडावा लागला. तो सोडून हिमालय ओलांडून हिमाचल प्रदेशात ते आले आणि धर्मशाला नावाचं एक शहर आहे, जगातलं सगळ्यात सुंदर क्रिकेट स्टेडियम त्या गावात आहे. त्या गावात तो साधू आश्रयाला आला. नाव त्याचं दलाई लामा. अख्खा साऊथ ईस्ट एशिया बौद्ध होता ना. भूतान बौद्ध आहे, म्यानमार बौद्ध आहे, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड. मग एवढे देश बौद्ध असताना ते हिंदुस्थानाच्या आश्रयाला येतात. त्याचं कारण आहे, इथल्या उपासना पद्धतीने इथल्या माणसांची हृदये एवढी मोठी केली आहेत की यांच्या जगण्याचा मूलमंत्र आणि भावना वसुधैव कुटुंबकम आहेत. विठाला
कोटी लोक स्नान करून आलेत कुंभात. 60 कोटी. कुठं दंगा फसाद ऐकला? इथं 20,000 जमले तरी हेल्मेटनी डोकी फोडतात. विठाला म्हणजे हा धर्म, ही पद्धती सगळ्या जगाने वंद्य मानली पाहिजे. कारण ही वंद्य नाही आहे म्हणून ही वंद्य आहे, ही सफल आहे. आणि या संस्कृतीचा प्राण असलेली पंचायतन पूजा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी तिचा आपल्या उपासना पद्धतीत अत्याग्रह केलाय. तुम्ही ज्या तालुक्यात राहता या पंचायतन पूजेत या तालुक्याचं योगदान फार मोठं आहे. कारण स्वाध्याय परिवाराच्या चळवळीच्या निमित्ताने पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी पंचायतन पूजेचा फार आग्रह धरला. त्यामुळं त्यांच्या पूजेच्या पद्धतीमध्ये पहिल्या ज्या काही प्रतिमा आहेत या सगळ्या प्रतिमा त्यांच्या घरच्या माणसांच्या नाही आहेत. विठाला मग त्या कोणाच्या आहेत? पहिलं श्री गणेश, नित्य देवतांमधली पहिली देवता गणपती बाप्पा. दुसरी देवता सूर्यनारायण. तिसरी आदिमाया जगज्जननी जगदंबा. चौथी प्रेममूर्ती विष्णू. आणि पाचवी भगवान श्री महादेव. या पाचाच्या आराधनेशिवाय कोणताही माणूस मुक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. कोणी होऊ शकत नाही. काही काळजी करू नका. त्या माऊलीला खरंच धन्यवाद आहे. कारण लेकराला घेऊन कीर्तनाला आली, हे किती मोठं आहे. लेकरू रडलं म्हणून ओरडणारे महाराज आता राहिलेले नाहीत. विठाला पूर्वी एवढे ओरडायचे ना, ह्या आया दचकायच्या. त्याच्यामुळे आयांनी पोरच आणायची बंद केली, ती पण यायची बंद झाली. हा रडलं पोरग तर रडू द्या ना, कीर्तनात आलंय ना. ते जुने लोक एक वाक्य सांगायचे बरं का. बागेत कोकरू आणि कथेत लेकरू नसावं. कशाला नसावं? उलट कथेत लेकरू पाहिजे, नाही तर ते कोकरू खाणार होईल. विठाला हा नव्या युगाचा नवा संदेश आहे. मला काय म्हणायचं आहे, या पंचायतन पूजेचा अत्यंत आग्रह आहे. कारण ह्या 5 देवता नाही आहेत हो, ही 5 तत्व आहेत. गणेश मीन्स गॉड ऑफ इंटेलिजन्स. सूर्य म्हणजे गॉड ऑफ हेल्थ. आदिमाया म्हणजे गॉडेसी ऑफ पॉवर. विष्णू म्हणजे गॉड ऑफ लव. आणि महादेव म्हणजे गॉड ऑफ नॉलेज. आदिनाथ गुरु येरती माईक दुःखाची जनिती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. या पंचायतन पूजेचा आग्रह आहे आणि त्यात आपण भगवान आदिनाथाची सेवा करत आहात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपण जगापेक्षा जे निराळं करतो त्यांना आपल्या बाबतीत काय निराळं झालंय ते सांगणारी ही निराळी भूमिका आहे. म्हणून तुकोबारायांनी शेवटचा शब्द वापरलाय निराळा. विठाला हे निराळा काय असतं? सगळ्यांमध्ये जो एक सामायिकपणा असतो तो एखाद्यामध्ये नसतो, तेव्हा लोक त्याला काय म्हणतात? निराळा. म्हणजे सगळे जर कीर्तनाला येताना आंघोळ करून आले असतील आणि एखादा तसाच आला असेल तर निराळा. सर्वजण जे करतात त्याच्यापेक्षा वेगळा, त्याला निराळा म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय आपण निराळे आहोत हे सांगितलंय, पण परिणामाने निराळे सांगितलेत. याची चर्चा साधनाच्या निराळेपणात आहे. त्याचं कारण सर्वसामान्य माणसांसारखं तुकोबारायांचं जीवन नाही आहे. म्हणजे कसं आहे, सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनाची जर त्याची परिक्रमा पाहिली, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हा संसारी, खा प्या मजा करा
दररोज. हे सर्वसामान्यांचं जीवन. आणि तुकोबाराय दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे. तुकोबाराय जगापेक्षा निराळे आहेत. जगापेक्षा. त्यांच्या कीर्तनाला एक व्यापारी यायचा. कीर्तनावर भलता खुश. एक दिवस त्याने डाक्याहून मलमल आणली होती. म्हणे ही घ्या, याचा शर्ट शिवा आणि पुढच्या एकादशीचं कीर्तन तो शर्ट घालूनच करा. कपडे देणाऱ्यांची फार झंझट राहतात विठाला. म्हणजे आम्ही जो तुम्हाला शर्ट पीस दिला तो घालूनच कीर्तन केलं पाहिजे. काय कमाल असते ना. किती आग्रह. महाराजांनी ती 12 बंदी शिवली. पुढच्या एकादशीला कीर्तन. तो त्याच्या अख्ख्या मित्रांना घेऊन आला त्या दिवशी. कशाला? कीर्तन ऐकायला. नाही 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 नाही. आजचे महाराज जे कीर्तन करणार आहेत त्यांनी जो शर्ट घातलेला आहे ना तो पीस माणसं शेवटपर्यंत सोडत नाहीत. संधी जमेल तिथं टेकवतात. जमेल तिथं. आला तो मित्रांना घेऊन. बघा म्हणे आता महाराज कसे छान दिसतील, आपण शर्ट पीस दिलाय. ते आले. तुकाराम महाराजांना बघितलं आणि त्या व्यापाऱ्याने जी मान खाली घातली. कारण तुकाराम महाराजांनी ती 12 बंडी उलटी घातली होती. त्या की शिलाईन धागे बाहेर आणि मस्त चाललं होतं कीर्तन. कीर्तन झालं. जो अभिमानाने मिरवायला येणार होता ना तो लाजत गाजत सगळे गेल्यावर आला. त्यांनी जय हरी केलं. तो वर बघे ना. महाराजांनी उलट त्याला हात लावून सांगितलं, मस्त दिसते ना 12 बंदी. मला तो फार आवडली म्हणे. रोजचं कीर्तन 2 तास असायचं, मी आज 2.5 तास केलंय. तुकाराम महाराजांचं आपला 11ला संपणार आहे. 2.5 तास कीर्तन. किती छान वाटलं. त्यांनी कानात सांगितलं, महाराज उलटी घातली उलटी. ते म्हणाले म्हणजे? हे सगळे धागे बाहेर निघालेत. ते जे आत आहे ना ते बाहेर असायला पाहिजे होतं आणि जे बाहेर आहे ते आत असायला. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? ते म्हणाले हे सगळे शिलाईचे धागे बाहेर निघाले, तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. महाराज म्हणाले ही उलटी नाही घातली, तुम्ही म्हणता तशी घातली होती ती उलटी होती. ते म्हणाले म्हणजे? अहो तुम्ही सांगता तसंच घातलं होतं अगोदर. आता ते मलमल फार पातळ तलम असल्यामुळे त्याला आतून अंतर्वस्त्र लावावं लागतं. त्याला काय म्हणतात? मांजरपाट अस्तर लावावं लागतं की नाही. नाही तर ते घालायला फार दुस्तर. म्हणून ते दुस्तर करावं लागतं विठाला. आणि तो मांजरपाट फार टोचतो अंगाला. मी आधी तशीच घातली होती तर ते लई टोचायला लागलं. मग मी म्हटलं की एवढे पैसे खर्च करून असं टोचणारं कापड ते आता नाही का खूप जास्त पैसे देऊन फाटकी जीन्स मिळते ते विठाला. पैसे पण अख्खे आणि कपडे फाटके. काय न्याय आहे? याला म्हणतात ये मृत्यूलोकीचे उफराटे. मला एकाने विचारलं ते गुडघ्यावर ते फाटलेली का असते पॅन्ट? म्हटलं मेंदूला व्हेंटिलेशन, कारण त्यांचा तिथंच असतो विठाला. आम्ही काय फॅशनच्या विरोधात नाही हो. असेल त्यांनी चांगली करावी, पण हे काय काही दिवसांनी चिंध्या घाल त्याला कसं काय फॅशन म्हणणार तुम्ही? त्याने विकृत आणि विद्रूपता तर येऊ नये ना. आहे ते चांगलं, त्याचं स्वागत आहे. तो म्हणाला महाराज आत्ता घातले तेच उलट आहे. महाराज म्हणाले हे बघ, ज्याच्यासाठी दिले त्याला जर त्रास होत असेल तर त्याला काय अर्थ आहे? लोकांना काही दिसो, मला ज्याच्याने समाधान मिळतं त्याला मी सुलट म्हणणार. म्हणून तुका लोके निराळा.
आम्ही आजपर्यंत लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार करत निघतो आणि मग अशा जागी अडकून बसतो का देवना संसार तुका दोहीकडे चोर. विठ्ठला एक क्षण जाऊ दिला नाही तुकोबारायांनी भजनाशिवाय. आणि आपण एक क्षण भजन करायला तर सांगा ना लोकांना, माळ जपायला सांगा, माळ घालता का ते म्हणतो इथं मरायला फुरसत नाही. अरे हो ना, फुरसतीतच मरशील. भजन सांगितलं की मरायला फुरसत नाही. महाराज म्हणतात भजन घाली भोगावरी. आमच्या प्रारब्धात नाही असं म्हणतो. किती वेळ लागतो भजनाला आणि एरवी घालवायला वेळ आहे का? मी तुम्हाला सोपं गणित सांगतो, मॅथमॅटिक्स. पावडर लावता ना, पावडर लावणारांनी सांगितलं तरी चालेल. गालाला पावडर लावतात तर एका वेळी पावडर लावायला किती मिनिटं लागतात? आता काही वैष्णव राहतात 16 ठिकाणी लावून मग रोलर. 2 मिनिटं लागतात असे कल्पना करा. किती वेळ लागतो पावडर लावायला? 2 मिनिटं. अशी पावडर तो दिवसातून 3 वेळा लावतो. एका दिवसाचे किती झाले? 6. म्हणजे महिन्याची किती मिनिटं झाली? 6 गुणिले 30, 6 त्रिक 18, 180 मिनिटं एका महिन्याची. 180 गुणिले 12 करा पटापट. त्यात कशाला वेळ लावता? आहे ना आपला भास्कराच्या कुठे आहे तो? खिशात आहे का? काढा त्याला. विठाला जो मज होय अनन्य शरण. आपल्या गणिताचे गणित अशीच झालीत आता. 180 गुणिले 12 किती झाले? 2160. खूप छान. चांगलं आहे तुमचं गणित की तुम्ही त्याच्यासाठी चांगला मोबाईल घेतलाय. विठाला 2160 झालं ना. मग आता काढलाच आहे मोबाईल तर आणखी वाढीव करा. ते 2160 ला भागिले 60 करा. भागिले 60 किती झाले? 2160 भागिले 60 बरोबर ना. 60 मिनिटाचा 1 तास असतो. किती झाले? 36. 2160 भागिले 60 किती होतात? 36. आता ऐका, एका वर्षाला 36 तास फक्त कशाला? बरं 36 तास दिवसात कन्वर्ट करा. 24, 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36. म्हणजे अख्खा 1.5 दिवस दरवर्षी आपला कशात चाललाय? 100 वर्षे जगलेल्या माणसांनी 50 वर्षे पावडर लावली. करा परत गणित. विठाला आणि ती माणसं आम्हाला सांगतात भजनाला वेळ नाही. विठाला नवजावा तो काळ वाया. कीर्तनाहून घरी जाताना टाकलेल्या पावलाला राम म्हणा. ते जातात कीर्तन पडलं, किती फुटावरून पडलं पडू दे, तू नको पडू त्याच्यात. विठाला राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली.
किती बारीक लक्ष आहे संतांचं आमच्याकडे. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिंपे त्या अंगी. समर्थ रामदास स्वामींनी याचं शेवटचं टोक सांगितलंय. तुम्ही संसारी आहात, विषय भोग तुम्ही जर कर्तव्याने घेत असाल तर आमचे संत म्हणतात रती सुखाची अवसरी नाम सांडोची नये. विठाला संसारी कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. प्रपंचात परमार्थ करणारे तुकोबाराय, परमार्थात प्रपंच करणारे आपल्याला कसे कळणार. विठाला म्हणजे तुकोबाराय निराळे आहेत. आपल्याला कीर्तनात जर सासूसुनीच्या गोष्टीने सांगितल्या तर झोपा येतात. आणि तुकोबाराय गप्पा मारायला आलेल्याला सांगतात नका मज पाशी वदो प्रपंचाचे विशी. आता नाही कवे कानी मज देवा विण वाणी. बोलण्याची नाही आता देवा विण काही. महाराज मेहुणा पाहुणा आला होता. जिजाऊ आईसाहेबांनी छान प्रसाद बनवला आणि त्या बनलेल्या प्रसादात मीठ घातलं गेलं नव्हतं. तुकोबारा एकदम दणकून जेवले दररोजच्या सारखे. आता पाहुणा कसं काय सांगणार की याच्यात मीठ नाहीये. तो पण घाबरत घाबरत जेवला. हिला चिंता आज भाऊ मनासारखा जेवलाच नाही. तो जेवून निघून गेला आणि ह्या बसल्या जेवायला. जेवायला बसल्या पहिला घास तोंडात घातला आणि टचकन पाणी आलं डोळ्यात. काय भाजीत मिठाचा पत्ता नाही. भाऊ इतक्या दिवसांनी पाहुणा आला होता. मग आता मीठ घातलं नाही चूक कोणाची. जिजाबाई साहेबांची ना. तसाच पदर खोचला आणि बाहेर आला. का तुम्हाला सांगायला काय झालं होतं. काही खटल्यांमध्ये कायदा नाममात्र असतो. म्हणजे तिथं पुरावे किती आहेत आणि गुन्हा कोणी केला याचा काही संबंध नाही. नवरा बायको दोघं शॉपिंगला गेले होते. तिकडनं आले परत. ती ते दरवाजा उघडायला गेली. लॅचकी चावी तिच्याकडे होती. तिच्याचकडे असते बऱ्याचदा. ती घेतली आणि तिने ते असं उघडायला घेतलं. उघडायला घेतल्यानंतर तिला ते उघडेच ना. 10 मिनिटं गेली त्याच्यात. त्याने आपलं ते मोबाईलचा तो टॉर्च धरला होता. ते काही जमेना. मग तो हळूच म्हणाला मी उघडून बघू का. घ्या. त्याच्या हातात दिली चावी. तिने बॅटरी धरली. त्याने तो लॅच की ती की टाकली लॅचमध्ये. 3ऱ्या सेकंदाला ओपन झाला दरवाजा. आता किती मिनिटं घालवली हिने. 10 मिनिटं. त्याने किती सेकंदात उघडला. 3 सेकंदात. बरोबर. याच्यावर काय झालं माहिती. ती म्हणाली अशी बॅटरी धरायची असते तेव्हा उघडतं. विठाला त्याच्यामुळं पुरावा गुन्हा ह्या अंधश्रद्धा असतात. तुकोबाराय म्हणाले स्वयंपाक कोणी बनवला. तू. मीठ घालायला कोण विसरली. तू. आणि मग विचारायला मला कशाला आली. मला कधीच विचारून उपयोग नाही. काय खातो आम्ही कसया सांगा. काय खातो आम्ही कसया सांगा. पैसे लागते थोडक्यात सांगू. जिथं आम्ही उत्सुक असतो तिथे तुकोबाराय उदास होते आणि जिथे आम्ही उदास असतो तुकोबाराय तिथे उत्सुक होते. हे जगाच्या दृष्टीने निराळेच आहेत ना. तो आम्हाला रस कशात असतो. सप्त्याला ते म्हणतात जमलं तर जाऊ. आणि लग्नाला ते तांदूळ दळण्यापासूनच बरं तिथं याला कुत्र खात नाही. विठाला बळच फोटोत घुसतो. तो नवरदेव ह्याला बाहेर काढतो तरी पण तिथंच चाललाय. महाराज काय आनंद असतो ह्या मंडपात. असं आहे का कुठं. सप्त्याच्या पंक्तीत जर ठसका गेला ना 5 सेकंदात 4 ग्लास पाण्याचे येतात. घ्या घ्या पाणी घ्या पाणी घ्या. ही फॅसिलिटी घरी नाही आहे.
घरी ठसका गेला तर पाणी येत नाही, उत्तर येतं ते पण ठसक्यात. जरा गप गिळा विठाला. या मांडवासारखा आनंदच दाखवा कोणत्या मांडवात. लक्षात घ्या, या मांडवासारखा मांडव नाही महाराज. हाच मांडव आहे. बाकीचा मांडव आहे पण कधी तांडव करील सांगता येत नाही. हा मांडव असा आहे, इथं कौरव आला तरी पांडव होईल. विठाला. त्यामुळे तुकोबाराय दैनंदिन व्यवहारात वावरताना सुद्धा लक्ष मात्र भजन कसं होईल इकडे होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत फार गोड उदाहरण दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये 5वीच्या रात्रीला फार धावपळ असते. सगळेजण गडबडीत असतात. पण कोणी काही गडबडीत असलं तरी ती जी सुईनबाई असते ना, तिचं रात्रभर लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे असतं. ती त्याच्यासाठीच जागते. कशासाठी? तो जो दिवा लावलेला असतो ना, तो का? त्याचं कारण आहे, त्या उजेडातच सटवी त्याच्या भाल प्रदेशावर भविष्याचा लेख लिहायला येणार असते. आणि तिच्या लिहिण्यात मिस्टेक होऊ नये, कारण काहींच्या बरीच मिस्टेक झालेली दिसते. विठाला. कधी इकडं कधी तिकडं समजायचे हे वाती विजलेले दिवे. विठाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या बाळंतिणीच्या खोलीत जसं सगळेजण सगळ्यात गुंतलेले असताना ती सुईनबाई जशी त्या वातीला विसरत नाही, तसा माझा भक्त दैनंदिन संसारात रमला तरी माझ्या भजनाला विसरत नाही. सटवीची राती जेवी नविसंबी जे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. मुंबईची लोक प्रवास करतात कशाने? लोकलने. लोकल आहे ना, त्यामुळे लोकल आहे. विठाला. त्याच्यात आम्ही कल्याणवाले म्हणजे मरे, तुम्ही कोरे. विठाला. ज्यांच्या ध्यानात आलं नाही त्यांना उद्या डब्यात न्या. विठाला. ते लोकलमध्ये प्रवास करतात ना, त्या प्रत्येक हा करून घ्या अक्षय महाराज नंतर काय असेल ते. हा, त्या प्रत्येकाचं काही ना काही काम चालू असतं. काम चालू असतं म्हणजे कोणी झोपा काढतो, कोणी गाण्यांच्या भेंड्या खेळतो, कोणी भेंड्यांची गाणी गातो, कोणी भजन सुद्धा गातो. मुंबईच्या लोकलचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या डब्यात जायला फार त्रास सहन करून लोक घुसतात. कोणी भजन गातं, कोणी काय करतं, कोणाला पत्ताच नसतो. असू द्या, पत्त्यावर येईल असं सगळं चाललेलं असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू, त्या डब्यात प्रत्येक जण वेगवेगळं काम करतो, पण त्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट सिमिलर आहे, एक गोष्ट कॉमन आहे. कोणती? ते सगळे आपलं उतरायचं स्टेशन विसरत नाहीत. विठाला. एवढं वैशिष्ट्य आहे मुंबईच्या माणसाचं. झोपलेला माणूस पण स्टेशनला बरोबर उठतो. काय कमाल आहे. पडिले वळण इंद्रिया सकाळा. जसं डब्यातला माणूस निरनिराळ्या क्रिया करताना आपल्या उतरायचं स्थान विसरत नाही. संत राहतात प्रपंचात पण आपल्या भजनाचा संकल्प विसरत नाही. तुकोबारायांचं निराळेपण आहे. आणि अशा निराळ्या तुकोबारायांना पाहिल्यावर लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही आमच्यासारखं जीवन नाही जगलात. तुमचं जगणं निराळं होतं, तुमची जीवन पद्धती निराळी होती, तुमच्या जीवनाची ध्येय प्रणाली निराळी होती. आमच्या प्रणालीने आम्हाला काय मिळालं आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आमच्या वेगळं जे भजन साधन केलं त्याने तुम्हाला काय दिलं जरा दाखवाल का? पहिलं चरण. कामनाही 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 कामनाही
पावल्याचा करू दे रवी असल्यावर रात्री पण उजाडतं. विठाला विठाला आणि इकडे ज्ञानोबा माझा काम नाही झालो पाही रिकामा. काय मिळालं तुम्हाला भजनाने? लोक विचारतील काय मिळालं काय मिळालं. काम नाही हे काम म्हणजे काय? ते काम म्हणजे काय ते पण मोठं कामच आहे. आपण एखाद्या शब्दाला अर्थहीन करून टाकतो, कुठेही वापरतो, काही संबंध नसतो. आता कीर्तन झाल्यावर आभार मानणारी मंडळी असते ना, फार मोठमोठे शब्द वापरतात. श्रोते मंत्र मुग्ध झाले, निमे झोपलेले असतात. विठाला झोपलेल्याला मंत्रमुग्ध म्हणणं म्हणजे लईच डेअरिंग झाली. पूर्वी लोक सांगायचे माणसाने कीर्तनात झोपू नये. मी म्हणतो माणसं झोपतील असं कीर्तनच करू नये. विठाला कीर्तन ऐकल्यावर झोपच उडाली पाहिजे माणसाची. मला म्हणायचं काय, शब्दांच्या योजना, काही शब्द तर मला अजून कळले नाहीत. ते नेमके आहेत कुठल्या देशातले? परवडेबल याचा जन्म कुठल्या देशातला? का तो तिकडून पाहिल्यावर मराठी दिसतो, इकडून पाहिल्यावर इंग्लिश दिसतो. एबल आणि परवडे. विठाला काही शब्दाला तर सप्लिमेंट लागतं. एकाने ते अनाऊन्स केला, लेडीज बायका जेवायला बसा. अरे लेडीज म्हटल्यावर बायका. विठाला चुकीच्या ठिकाणी वापरलेला शब्द अर्थहीन होतो. मग काम म्हणजे आपण तर कुठं पण वापरतो. क्रियेला काम म्हणतात लोक. दुसरी जागा आहे एम्प्लॉय. अरे खायला काळ ना भुईला भार, पोटासाठी काहीतरी काम धंदा. तिथला काम शब्द व्यवसाय. तिसरा अर्थ, वात्सायन नावाचे मुनी झाले, त्यांनी कामसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये लैंगिक संबंधासाठी लागणारी मनातली विषय भावना, तिला काम असा शब्द वापरला. पण काम शब्दाची या सगळ्या कटकटी मिटवल्या विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नामक ग्रंथामध्ये. ते म्हणतात, अहंकार चिदात्मानो एकीकृत्या विवेकतः इदं मे स्यात् इतिच्छा काम शब्दितः. दिसलेली वस्तू मला सुखदायी आहे हे कळल्यावर ती मला पाहिजे हे वाटणं म्हणजे काम. थोडक्यात काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. फक्त वैषयिक काम वासना, वासनेला काम म्हणणं हा त्या काम शब्दाचा अव्याप्ती भाव आहे. त्याने तो सगळा अर्थ व्यापला जात नाहीये. मला जे काही करण्याची उर्मी तयार झाली ती सगळी इच्छा, त्याला कामच म्हणतात. आणि भजनाचा परिणाम काय झाला? काम नाही म्हणजे इच्छा नाही. पण आता प्रश्न असा आहे, भजनाने जो परिणाम झाला तो गरजेचा आहे का? भजनाने परिणाम होतो तो गरजेचा नसेल तर भजनच गरजेचं नाही. आपण जे करतो ते काहीतरी मिळावं व्हावं म्हणून असतं ना, त्याचा काहीतरी लाभ पाहिजे की नाही. आपण देवासमोर उदबत्ती लावतो, अगरबत्ती कशासाठी? देव यावा म्हणून. आणि बेडरूममध्ये अगरबत्ती लावतो का? मच्छर जावा म्हणून. विठाला पण आपण इतके भाग्यवान आहोत
देव येण्यासाठी जी लावतो तिच्याने देव येत नाही. येत नाही, आणि मच्छर जावा म्हणून जी लावली तिच्याने मच्छर काही जात नाही. आपण सगळीकडेच फेल आहे. मग तुम्ही भजनाचा परिणाम सांगता ना, इच्छा संपली. मग इच्छा संपणं गरजेचं आहे का? हो. जोपर्यंत इच्छेचा अंकुर शिल्लक आहे ना तोपर्यंत दुःखाचं झाड उगवणार. इच्छा संपली, दुःख संपलं. असं व्हावं असं वाटलं की दुःख आलं. कोणती भाजी आवडते असं आपल्याला विचारलं तर काय सांगावं? दुपारी 12 वाजता जेवायला बसल्यावर ताटात वाढली जाते ती. विठ्ठला 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 हीच पाहिजे, मग तीच पाहिजे. आणि मग ती नाही मिळाली की काय होणार आहे? 100% दुःख होणार आहे. नवऱ्याने सांगितलं मी येतोय कामावरून, पनीर चिली बनवून ठेव, आणि हिने जर पिठलं बनवलं तर किती मोठा आनंदाचा सोहळा होईल. विठ्ठला मग दुःख पिठल्याने दिलंय का? दुःख पिठल्याने नाही दिलं. आज पनीर चिल्ली खायची, हे जे मनाचे मांडे तयार झाले ना भाजले, त्याच्याने दुःख आहे. लोक म्हणतात बस सून लई दुःख देते. सून कशी काय दुःख देणार आहे? ती मला सुख देईल ही आशा दुःख देते, सून नाही दुःख देत. मुलाचं लग्न जमलं ना तर लग्न लागायच्या आधी ती सून हिच्या स्वप्नात येते, स्पेशली किचनमध्ये गेल्यावर. अशील असा गॅस पेटवील, असा चहा ठेवील, असा कपात होतील, आणि कब्बशी घेऊन माझ्या पुढे अशी उभी राहील. काय स्वप्न? स्वप्नच आहे ते. कारण ती आल्यावर तिचा चहा पण इलाज ठेवावा लागतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि लोक म्हणतात सून त्रास देते. सुनेनं त्रास दिला? सुनेने माझ्याशी असं वागावं या भावनेने त्रास आहे. सून काय त्रास देणार आहे? श्रोते हो, माझं जेवढं फिरणं झालंय किंवा जेवढं वाचणं झालंय किंवा जेवढ्या चिंतन मंथनातून जे सापडलंय ना त्या सगळ्याला मी 2च ओळीत कंपोज केलंय. माझं रनिंग आता 43 आहे, 43, आणि मी कीर्तन करतो त्याचं वय 31 इयर्स. त्या 31 वर्षाच्या प्रवासात मला 2च वाक्य सगळ्याचा अर्क म्हणून सापडली. पहिलं वाक्य आनंदासाठी परमार्थ करावा, आणि दुसरं वाक्य प्रपंच आनंदाने करावा. विठ्ठला 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 संसारात क्वेरी काढणाराचे प्रॉब्लेम कधीच संपत नाही. तुम्ही फक्त दाखवा हे असं व्हायला पाहिजे होतं, ते तसं व्हायला पाहिजे. तसं ज्याचं झालंय त्याचं काय? अंबानीसारखा पैसा पाहिजे का नको? बोला. पाहिजे ना? मग पोरग पण तसंच राहील. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही गाडीचा आवाज पाहता पण तिने सोडलेला धूर तपासा ना, त्याचा त्रास कोणी पाहायचा? मला एक जण महाराज लोकांची फार मजा, घातला गाडीमध्ये रोज 500 किलोमीटर. तो 2 दिवसातच उतरला, परत नाही बोलणार. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हटलं बोलशील परत पाकिटावर? हे पाकिटावर बोलणारे पण फार मजेचे राहतात. जे ठरवून घेतात त्यांचे बंगले होतात, पण जे त्याच्यावर टीका करतात त्यांचे अगोदर होतात. विठ्ठला 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 विठ्ठला. मला म्हणायचं काय, प्रपंच ही भावनाच अशी आहे की तुम्ही त्यातून एक्सपेक्टेशन ठेवलं की परिणामाला दुःख आलंच. महाराज म्हणतात इच्छेने दुःख आहे, बाकी स्वीकारल्यावर काय 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 हानी आहे. संतांच्या जीवनात दुःख का आलं नाही? त्यांनी इच्छेच्या मानेवर पाय दिला. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो आमच्या नाही त्याच्या इच्छे, असं प्रमाण आहे. राहू आम्ही पण इच्छे कोणाच्या? त्याच्या. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा. तुका म्हणे
तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. महाराज भजनाचा परिणाम दुःख देणारी इच्छा थांबली. हो, कारण ती शिल्लक आहे तोपर्यंत किती पण टाका ती खाऊन टाकेल. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते. जेवढं द्याल इंधनी निमाला अग्नी कोठे. इच्छा शिल्लक आहे दुःख चालूच राहणार. तुमचा भजनाचा अनुभव काय. महाराज म्हणतात काम नाही इच्छा नाही आहे. पण मग इच्छा नाही म्हणजे नव्हती असं थोडी आहे. इच्छा होती पण भजनाला लागलो म्हणून नाही. पण मग नाही म्हणजे गेली कुठं. इच्छा नाही असं म्हणण्यासाठी त्या इच्छेचे काहीतरी दोन परिणाम असतात. त्या इच्छेला दोन अवस्था प्राप्त व्हाव्या.